टीका करणाऱ्यांची चिंता करू नका, जनतेत जा, यश तुमच्याच पाठीशी राहील. मंत्री उदय सामंत. प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळा, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि संवाद मेळावा असा तिहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे कौतुक करताना त्यांना राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मंत्री उदय सामंत म्हणाले, प्राध्यापक मोहन वनखंडे हे खऱ्या अर्थाने लकी आहेत, कारण त्यांच्या हितचिंतकांनीच अनेकदा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येक संकटांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. टीका हीच माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देते. त्यामुळे टीका करणाऱ्यांची चिंता करू नका. जर तुमच्यावर टीका करून कोणाला चांगली झोप लागत असेल तर त्यांना ती करू द्या. तुम्ही मात्र जोमाने कामाला लागा. लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांचा विश्वास संपादन करा. ते पुढे म्हणाले, मन कधीही उदास होऊ देऊ नका. सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर यश तुमच्याच पाठीशी राहील. मिरज तालुका आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनतेच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये राहून काम करणे आवश्यक आहे. प्राध्यापक वनखंडे यांना उद्देशून मंत्री सामंत म्हणाले, आपण लोकांचे देणे लागतो. त्यामुळे जनतेसाठी काम करत राहणे हेच आपले कर्तव्य आहे. काही विरोधक खालच्या दर्जाचे राजकारण करून तुमची यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची चिंता करू नका. यापुढे कोणावरही टीका करण्याची गरज नाही. तुमचा राजकीय प्रवास मोठा आहे. ज्याच्याकडे विचारांची उणीव असते तेच अशा पातळीचे राजकारण करतात. तुमच्या वाढदिवस कार्यक्रमाला येऊ नये म्हणून अनेकांचे फोन आले होते. मात्र त्यातूनच मला विरोधी हितचिंतकांची मानसिकता समजली. त्यामुळे आता या मतदारसंघात आणि जिल्ह्यात शिवसेनेचा धनुष्यबाण अधिक बळकट करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक वनखंडे यांना आठवड्यातील किमान 2 दिवस जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा सल्ला दिला. जनतेमध्ये मिसळा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. कितीही अडचणी आल्या तरी जनता जेव्हा तुम्हाला डोक्यावर घेईल तेव्हा तुमची कार्यसिद्धी आपोआप होईल. नम्रता आणि प्रेम या 2 गोष्टी जपल्या तर विरोधकांची ताकद कमी होईल, असे ते म्हणाले. या भागात शिंदेसेना अधिक सक्षम करण्याची ताकद केवळ प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यामध्ये आहे आणि हाच विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करत राहा. शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी प्राध्यापक मोहन वनखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. पक्षप्रवेश आणि संवाद मेळाव्यामुळे हा कार्यक्रम मिरजच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला. मी देखील येताना मला अनेकांनी सांगितलं, लोक किती हितचिंतक असतात बघा. आयुष्यात मला फोन न करणारे मला फोन करत होते. त्याच्यासाठी वनखंडे सरांच्या वाढदिवसाला जायचं नाही. मी म्हटलं, एकदा मी ठरवलंय, मी ठरवायच्या अगोदर विचार करतो आणि एकदा ठरवलं की मला कोणाचाही बाप बघू शकत नाही. किती फोन आले म्हणजे तुमचे हितचिंतक किती आहेत बघा. बरोबर आहे की नाही? जेवढे हितचिंतक तेवढा राजकीय प्रवास आपला चांगला. जर आपल्याला असे हितचिंतकच नसतील तर आपण कुठेतरी चुकतो असं समजायचं. आणि लोकांनी जर सरळ जायचं आपल्याला ठरवलं आणि आपण एकदम सरळ चालायला लागलो आणि आपल्याला कोणी टीकाच केली नाही तर आपण समजायचं आपण कुठेतरी चुकतोय. म्हणजे मी बेळगावमध्ये होतो, माझी पत्रकार परिषद चालू होती आणि माझा नंबर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून एक मेसेज आला मला की साहेब अर्जंट तुमच्याबरोबर बोलायचं आहे. आता सहसा अर्जंट बोलायचं आहे म्हटल्यानंतर मी माझं काम झाल्यानंतर त्याला फोन लावतो. तर मी त्याला फोन लावला, तुझं काय काम आहे? त्यामध्ये सांगलीला येत आहे का? तर म्हटलं हो साहेब, सगळे कार्यक्रम करा पण वनखंडे सरांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. किती चांगले हितचिंतक आहे. पण एकाला फोन केला असं तर ठीक आहे. हे सर बघा, तुमच्या विरोधामधली यंत्रणा कशा पद्धतीने शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मी थांबलो नाही. ज्या माणसानं पक्षासाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्याने एकनाथ शिंदे साहेबांसाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी हा अपेक्षा सहन केलेला आहे, त्याला समजवायचं असेल तर आम्ही 4 भिंतीमध्ये समजू, पण त्याच्या उत्सव सोहळ्यामध्ये जाणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं, या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं काहीच नाही असं कालपर्यंत आम्हाला वाटत होतं. परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं मला कळलं
जे काय ते शिवसेनेचंच आहे, बाकी कोणाचंच काही नाही. सगळं वनकरचे सर जोरात कामाला लागा, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करा. युवराजला आणि सागरला देखील मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही 2 लोक निवडून आहे, अजिबात कमीपणा मारायची इच्छा नाही. आपल्या मित्र पक्षाचे देखील 2च खासदार निवडून आले, बरोबर ना? 2 खासदार निवडून येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली म्हणून त्यांनी केंद्र सरकार ताब्यात घेतलं. तुम्ही दोघांनी एवढी मेहनत करा की भविष्यातील महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. सगळ्या लोकांना विश्वासात घ्या, लोकांना विश्वास द्या की शिवसेना तुमचं चांगलं काम करू शकते, शिवसेना तुमच्या अडीअडचणीला उपयुक्त पडू शकते. म्हणून 2चे 20 आणि 20चे 40 करण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये आहे, याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. आणि म्हणून काही काळजी करण्याचं कारण नाही. मी तर अगदी अभिमानानं सांगतो, मी ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो तेव्हा माझा एकही पंचायत समितीचा सदस्य नव्हता, एकही नगरसेवक नव्हता आणि एकही ग्रामपंचायतीचा सरपंच नव्हता. पण आज माझ्या रत्नागिरीमध्ये येऊन जर बघितलं तर 56 पैकी 50 जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे आहेत, 9च्या 9 तालुक्याचे सभापती हे शिवसेनेचे आहेत, 9च्या 9 शहरांचे नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत आणि माझ्या मतदारसंघातल्या 116 पैकी 111 ग्रामपंचायती हे शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे लोकांनी जर ठरवलं तर लोक भरभरून देतात. फक्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि आयुष्यभर नम्र राहिलं पाहिजे. नम्र तुम्ही राहिला की तुम्हाला काहीच कमी पडत नाही.